चंद्रपुरात इंडिका कार नाल्यात पडून 4 जण बेपत्ता झालेत। कोठारी ते येनबोडी दरम्यानच्या किन्ही पुलावर ही दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये कारमधून प्रवास करणारे 4ही शिक्षक बेपत्ता आहेत। हे 4 कोठारीहून येनबोडीकडे जात होते। दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नाल्यात कोसळली। या 4 शिक्षक बेपत्ता असून हे सर्व नव्याने सुरू झालेल्या एका कॉन्व्हेंट स्कूलचे आहेत। अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून 4घांची शोध मोहीम सुरू आहे। आपण बघू शकतो प्रचंड पावसाने अक्षरशः हा नाला जो आहे हा संपूर्ण भाग आहे पावसाने भिजून गेलेला आहे आणि त्यातच इंडिका कारने 4 शिक्षक जात असताना ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि त्यात तो कोसळला आणि आपण बघतोय 4ही जण आता शिक्षक जे आहेत ते बेपत्ता आहेत। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्या बरोबर आहेत। आशिष, ते जे 4 जण बेपत्ता झाले होते त्यांच्याविषयी काही पत्ता कळलेला आहे का आणि कशी काय घडली एकूणच ही घटना? मृदुला, काल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, संततधार सुरू आहे। पावसाची साधारण 180 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे सरासरी। आणि दिवसभर पाऊस सुरू असताना नव्यानच हे कॉन्व्हेंट सुरू झालं होतं कोठारी या ठिकाणी आणि तिथले जे शिक्षक आणि काही संचालक होते ते मुलांच्या शोधासाठी ऍडमिशनसाठी म्हणून निघाल्याचं प्राथमिक माहिती आहे। आणि पुलावरून जी किन्हीचा नाला आहे त्या पुलावरून पाणी होतं आणि अर्थातच पाणी जास्त असल्यामुळे ती गाडी स्किड झाली आणि ती गाडी त्या नाल्यामध्ये पडली आणि साधारण 4 ते 5 तासानंतर ही घटना उघडकीस आली, जेव्हा शाळा झाली आणि कोणीही घरी परतलं नाही तेव्हा त्याच्यानंतर शोध सुरू झाला। आणि आज सकाळी पाणी ओसरल्यानंतर इंडिकाचा काही भाग दिसायला लागला आणि त्यानंतर शोधकार्य खऱ्या अर्थानं सुरू झालं। चंद्रपूरचं बचाव पथक जे आहे ते तिथे पोहोचलं आहे आणि सध्या ती गाडी बाहेर काढली आहे आणि त्याच्यानंतर आताची माहिती ही आहे की साधारण 2 ते 3 किलोमीटर दूर पळसगाव नावाचा एक वळण आहे, त्या वळणावर एक मृतदेह सापडल्याची बातमी आहे। सध्या कन्फर्म नाही आहे, मात्र सध्या मोठ्या प्रमाणावर बचाव आणि शोध कार्य त्या ठिकाणी सुरू आहे। अगदी खरं आहे। मोठी दुर्घटना आणि विद्यार्थ्यांच्या शोधात निघालेल्या शिक्षकांची अशा प्रकारे मृत्यू होणं खरोखरच वाईट वाटतं। धन्यवाद आशिष, ही माहिती दिल्याबद्दल। आशिष अंबाडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।